महाराष्ट्रातील सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वप्रथम जय हिंद. मी विनोद मुंडे सर तुम्हा सर्वांचं आमच्या एशियन अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो. मिशन पोलीस भरती 2025-26 मुंबई लोहमार्ग पोलीस पेपर विश्लेषण जो आज पेपर झालेला आहे 29 मार्च 2026 रविवार बाय मुंडे सर. संपर्क आहे 9822999192. तुम्हाला जर यशवंत अकॅडमीमध्ये प्रवेश करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर पहा बेटा, आज जो पेपर झाला तो होता मुंबई लोहमार्ग पोलीस पेपर. त्याचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत. बेटा, आपण एक बॅच घेतली होती चॅलेंजिंग क्वेश्चन बॅच. त्या बॅच मध्ये जे आपण प्रश्न घेतले होते ते प्रश्न ऍज इट इज जसे तसे या ठिकाणी संख्येसह आलेले आहेत. त्या एका एका प्रश्नाचं आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. पहा, आता प्रश्न क्रमांक 1. एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. तर त्या पेटीमध्ये कमीत कमी किती डझन आंबे असतील? आणि आजचा हा जो प्रश्न आहे तो मुंबई लोहमार्ग पोलीस 2026 मध्ये विचारला आहे. पहा बेटा, आपण जर 15 आंब्याचे गट केले तर शेवटी आपल्याला 6 आंबे कमी पडणार आहेत. तुम्ही जर 25 चा गट केला तर शेवटी तुम्हाला 6 आंबे कमी पडणार आहेत. आणि तुम्ही जर 30 चा गट केला तर शेवटी तुम्हाला 6च आंबे कमी पडणार आहेत. तर आपल्याला विचारलं त्या पेटीमध्ये कमीत कमी किती डझन आंबे असतील. ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय करू, कमीत कमी किती आंबे असतील हे पाहू आणि पुन्हा मग त्याचं रूपांतर आपण डझन मध्ये करू शकतो. तर हा प्रश्न आहे बेटा लसावीचा. आणि लसावीमध्ये जर तुम्हाला अशा प्रश्नामध्ये 6 शिल्लक राहतात, उरतात असं जर विचारलं असतं तर लसावीमध्ये आपण ती संख्या प्लस करतो. पण कमी पडतात असा शब्द जेव्हा येतो प्रश्नामध्ये तेव्हा लसावीमधून ती कमी पडणारी संख्या आपल्याला मायनस करायची असते. पहा, आता आपण काय करू, 15 त्यानंतर 25 आणि त्यानंतर 30 त्यांचा काय करायचं आपल्याला लसावी. तर बेटा तुम्हाला लसावीची एक सोपी पद्धत सांगतो. संख्या जर लहान लहान असतील तर आता या गटातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 30. आता 30 ही संख्या गटातील सर्वात मोठी संख्या जर इतर सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये येत असेल तर ती मोठी संख्याच त्यांचा लसावी असतो. पण गटातली मोठी संख्या 30 ही 15च्या पाड्यामध्ये आहे बेटा, पण 25च्या पाड्यामध्ये नाही. आता पुढे काय करायचं, 30चा पाडा लिहायचा. 30 दुनी 60, मग 30 दुनी 60. आता 60 ही संख्या 15च्या पाड्यामध्ये आहे, पुन्हा 25च्या पाड्यामध्ये नाही. पुन्हा 30 त्रिक 90, 30 त्रिक 90, 90 ही संख्या 15च्या पाड्यामध्ये आहे, 25च्या पाड्यामध्ये नाही. पुन्हा 30 त्रिक 90, 30 चौक 120, 120 ही 25च्या पाड्यामध्ये नाही, 15च्या पाड्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर 30 पाचा 150, 150 ही संख्या बेटा 15च्या पाड्यामध्ये आहे बघा. 15 10 150, 25 150 आणि 3 पाचा 15 म्हणजे 30 पाचा 150. म्हणजे आता आपल्याला यांचा लसावी किती मिळाला? लसावी किती मिळाला? 150 मिळाला. कशाचा? 15, 25 आणि 30 यांचा लसावी मिळाला बेटा आपल्याला 150. पण आपल्याला सांगितलं प्रत्येक वेळेस 6 आंबे कमी पडतात. म्हणजे 150 म्हणून 6 जर आपण मायनस केले बेटा तर आपलं उत्तर येईल 144 आंबे. 144 आंबे. पण आपल्याला विचारलं त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. मग किती आंबे असतील बरं कमीत कमी? 144. डझन मध्ये रूपांतर करण्यासाठी 12 ने भाग द्या. 12 1 12, 2 उरले, 12 दुनी 24. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे आपलं? त्या पेटीमध्ये कमीत कमी 12 डझन आंबे असायला पाहिजे. ठीक आहे, चला त्यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न, वर्गात 5 मुले आहेत. वर्गामध्ये किती मुले आहेत? 5. वर्गामध्ये 5 मुले आहेत. अमोल बाबूराव पेक्षा उंच आहे पण चंदू इतका उंच नाही. देवा ईश्वर पेक्षा उंच आहे पण बाबूराव पेक्षा छोटा आहे. तर सर्वात उंच कोण आहे? सर्वात उंच कोण आहे? चला पहा, सर्वात उंच कोण आहे याला म्हणतो आपण तुलना. तुलना ही उंचीची असेल, वजनाची असेल किंवा कशाची तुलना असू शकते. काही विद्यार्थ्यांच्या गुणांची पण तुलना असू शकते. पहा, वर्गामध्ये एकूण 5 मुले आहेत. अमोल बाबूराव पेक्षा उंच. जो बेटा उंच असतो ना त्याला वर लिहायचं आणि जो ठेंगणा किंवा बुटका असतो त्याला खाली लिहायचं असते. अमोल बाबूराव पेक्षा उंच. चला, अमोल कसा आहे रे? बाबूराव पेक्षा उंच. ठीक आहे, अमोल बाबूराव पेक्षा उंच पण चंदू इतका उंच नाही. चंदू इतका उंच नाही म्हणजे चंदू तिच्यापेक्षा उंच आहे. अमोल कसा आहे? अमोल बाबूराव पेक्षा उंच पण चंदू इतका उंच नाही म्हणजे चंदू पेक्षा तो कसा आहे? अमोल ठेंगणा आहे. ठीक आहे, चला त्यानंतर देवा ईश्वर पेक्षा उंच पण बाबूराव पेक्षा छोटा. कोण? देवा. देवा कसा आहे?
ईश्वरपेक्षा उंच. देवा कसा आहे? ईश्वरपेक्षा उंच, पण बाबुरावपेक्षा ठिंगणा आहे. ठीक आहे, चला. तर मग आता आपण या ठिकाणी यांना सांगितलेल्या माहितीप्रमाणे बसवलं. आपल्याला विचार बेटा, तर सर्वात उंच कोण आहे रे? सर्वात उंच म्हणजे सगळ्यात जो वर दिसतो बेटा, तो सर्वात उंच असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 पहा, चंदू. चंदू चंदू हा सर्वात उंच असेल. बरं, उंचीनुसार जर मधोमध कोण असं विचारलं असतं तर उत्तर आलं असतं आपलं बाबूराव. आणि जर सर्वात ठेंगू कोण आहे असं जर विचारलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं ईश्वर. तर आलं असतं ईश्वर. पण बेटा आपल्याला इथं हे नाही विचारलं, आपल्याला फक्त काय विचारलं, तर सर्वात उंच कोण आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर हे चंदू असायला पाहिजे. चला पुढं, पुढचा प्रश्न पहा आता. मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जण आहेत पहा. मुलींच्या रांगेमध्ये एक शीतल नावाची मुलगी आहे बेटा, शीतल नावाची मुलगी आहे. मुलींच्या रांगेमध्ये एक शीतल नावाची मुलगी आहे आणि तिच्या पुढं 5 जण आहेत, म्हणजे 5 मुली आहेत. मला सांगा, माझ्या पुढे जर 5 व्यक्ती असतील तर मी समोरून कितवा? 6वा. तसंच शीतल समोरून किती असेल रे? शीतल ही समोरून कितवी असेल? तर एका रांगेमध्ये शीतलच्या समोर 5 मुली आहेत. पुढे पुढे म्हणा किंवा समोर म्हणा. मग शीतलच्या समोर जर 5 मुली असतील तर ही समोरून किती असायला पाहिजे? 6वी असायला पाहिजे. बरोबर, सर ती समोरून 6वी असायला पाहिजे. शीतलच्या पुढे 5 जण आहेत म्हणजे शीतल समोरून 6वी आहे. पुन्हा मनाली ही शीतलच्या मागे तिसरी आहे. कितवी आहे? तिसरी. मग मनाली, शीतल ही समोरून कितवी आहे? 6वी. आणि मनाली तिच्या मागे तिसरी आहे. याचा अर्थ मनाली 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 समोरून किती बेटा? तर शीतलच्या मागे तिसरी. मग शीतल समोरून 6वी, तर ती समोरून 9वी, कारण ती शीतलच्या मागे किती आहे रे? तिसरी आहे. चला पुढं, मनालीचा शेवटून क्रमांक किती आहे बेटा? 6वा. चला लिहून घेऊ आपण मनालीचा. मनालीचा शेवटून क्रमांक किती आहे? तर मनालीचा शेवटून क्रमांक आहे 6वा. 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 ठीक आहे, मनालीचा क्रमांक आहे शेवटून 6वा. तर आपल्याला विचारलं रांगेत एकूण मुली किती? सांगा. रांगेत शीतल समोरून 6वी आहे, मनाली समोरून 9वी आहे आणि मनाली शेवटून 6वी आहे. बेटा एकाच व्यक्तीचा जर आपल्याला दोन्हीकडून क्रमांक दिला तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहेत याचं उत्तर आपण काढू शकतो. कसं पहा, मनालीचा क्रमांक समोरून 9वा आणि शेवटून आहे 6वा. या दोन संख्यांची काय करायची? बेरीज करा. या दोन संख्यांची करायची बेटा बेरीज. या दोन संख्यांची बेरीज किती येणार पहा बरं. 9 अधिक 6, 9 अधिक 6 आणि ती मनाली दोन्हीकडून मोजली जाईल. एक मायनस करायचा. 9 आणि 6 येईल 15 आणि 15तून जर एक वजा केलं बेटा, त्या रांगेत एकूण मुली किती असायला पाहिजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14 मुली असतील. 14 मुली असायला पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. जर पी हा एमचा भाऊ आहे, क्यू हा एमचा मुलगा आहे, पी ची मुलगी आर हिचे टी सोबत लग्न झाले आहे, एम आणि एस बहिणी आहेत, तर एस चे क्यूशी नाते काय? तर पहिल्यांदा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. जर नातं पती पत्नीचं असेल बेटा तर दोघांच्या मध्ये क्रॉस चिन्ह घ्यायचं. पहा, पती पत्नीचं नातं असेल तर पती आणि पत्नीचं नातं असेल तर दोघांमध्ये क्रॉस चिन्ह. भावंडे असतील तर दरम्यान बरोबर चिन्ह. आणि जर अपत्य असतील तर त्या ठिकाणी खालच्या दिशेने एरो असणारं चिन्ह घ्यायचं असते. त्यानंतर एखादा व्यक्ती जर मेल असेल, पुरुष असेल, त्याच्या डोक्यावर यम लिहायचं. आता यमच्या डोक्यावर यम म्हणजे यम पण आहे, पुरुष आहे, मेल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्याच्या समोर शी शब्द असतो, ज्याच्या समोर चे शब्द असतो, त्याचा रोल सांगायचा असतो. ज्याच्या समोर शी शब्द आहे त्याच्याशी. एवढा कन्सेप्ट आता तुम्ही लक्षात ठेवा. आणि चला आता आपण जाऊ आपल्या प्रश्नाकडे. बघा, हा जो प्रश्न आहे तुम्हाला इतका सोपा वाटेल जेव्हा मी सोल्युशन देईल तेव्हा. पहा, पी हा एमचा भाऊ आहे. माझ्यासोबत चला. पी हा भाऊ आहे कुणाचा? एमचा. पी हा भाऊ आहे म्हणजे मेल, पुरुष आहे ना भाऊ म्हणजे. पी हा भाऊ आहे कुणाचा? एमचा. आता एमचं जनरल आपल्याला आता तरी माहित नाही, पुढे माहित होऊ शकते. चला, पी हा एमचा भाऊ आहे. एमचा भाऊ आहे कोण? पी. भाऊ म्हणजे मेल. चला, एक वाक्य झालं. त्यानंतर क्यू हा एमचा मुलगा आहे. क्यू हा एमचा मुलगा. एमचा मुलगा कोण आहे? क्यू. मुलगा आहे मेल. क्यू हा एमचा मुलगा आहे. त्याच्यानंतर पीची मुलगी आर. पीची मुलगी आर. पीची मुलगी आर. ही पीची मुलगी आहे कोण? आर. मुलगी आहे म्हणजे फिमेल. पीची मुलगी आर. पीची मुलगी आर ही फिमेल आहे. हिचे लग्न टी सोबत झाले आहे. मग पीची जी मुलगी आहे ना आर, हिचं लग्न झालं कुणासोबत? टी सोबत. मग ती तिचा नवरा असेल ना. पीची मुलगी आर आहे
आणि तिचं लग्न या टी सोबत झालं, दोघांच्या मध्ये क्रॉस चिन्ह आणि हा मेल असेल, तिचा पती असेल, बरोबर, लग्न झालेले आहे. त्यानंतर यस आणि यम किंवा यम आणि यस बहिणी आहेत. आता बघा, आता आपल्याला यमचं जनरल कळलं. यम आणि यस बेटा बहिणी आहेत रे. पहा, यम आणि यस बहिणी आहेत. ही पण फिमेल, ही पण फिमेल. झालं झालं झालं. पहा, आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. कसं? तर यसचे कुणाचे, यसचे कुणाशी, क्यूसी. यसचे, यसचे याच्या समोरचे शब्द आहे कुणाशी, क्यूसी. म्हणजे यस नावाचा व्यक्ती क्यूचा कोण आहे? क्यूच्या आईची बहीण आहे. हे क्यूची आई, आईची बहीण म्हणजेच कोण होणार रे? मावशी होणार, मावशी होणार, मावशीच होणार. ठीक आहे, चला. तर मग आपण या ठिकाणी पुढे जाऊ. मला सांगा बरं आता की या ठिकाणी तिघ जण काय असतील? हे दोन बहिणी आणि यांचा हा भाऊ. मग या क्यूचा मामा कोण रे? क्यूचा मामा कोण सांगा? क्यूची आई, आईचा भाऊ हा झाला मामा आणि ही झाली कोण? मावशी. पण आपल्याला जर विचारलं असतं पीचे क्यूसी नाते काय, पीचे क्यूसी नाते काय, तर उत्तरला असतं मामा. पण विचारलं काय यसचे क्यूसी नाते काय, तर उत्तर काय येईल? मावशी. बरं, आपल्याला असं विचारलं असतं क्यूचे एससी नाते काय, क्यूचे एससी नाते काय, तर क्यूचे एससी नाते काय? यस नावाच्या महिलेच्या बहिणीचा हा मुलगा आहे. आपण बहिणीच्या मुलाला काय म्हणतो? भाचा म्हणतो बेटा, भाचा. ठीक आहे, असो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मावशी. चला पुढं. त्यानंतर बडोद्याहून सुटलेली कर्नाटक एक्सप्रेस 7 तास 40 मिनिटांनी मुंबईला पोहोचली. बघा, बडोद्याहून सुटलेली कर्नाटक एक्सप्रेस कुठून सुटली बेटा? बडोद्याहून. बडोद्याहून सुटलेली कर्नाटक एक्सप्रेस 7 तास 40 मिनिटांनी मुंबईला सायंकाळी 6:20 वाजता आली. तर बडोद्याहून ती केव्हा सुटली असेल? बघा, आता एक बस किंवा एक्सप्रेस आहे कर्नाटक एक्सप्रेस. ती बडोद्याहून किती वाजता सुटली रे? ती बडोद्याहून बडोद्याहून किती वाजता सुटली आपल्याला विचारलं. तो टायमिंग आपल्याला करायचा आहे. बडोद्याहून केव्हा सुटली असेल? मला सांगा, या गाडीने किती प्रवास केला बेटा? या गाडीने प्रवास केला 7 तास आणि किती मिनिटे? 40 मिनिटे. आणि जाऊन कुठे पोहोचली बेटा? मुंबईला जाऊन पोहोचली. कुठे जाऊन पोहोचली? मुंबईला. ठीक आहे, मुंबईला जाऊन पोहोचली. बघा, बडोद्याहून कर्नाटक एक्सप्रेस निघाली आणि तिने किती प्रवास केला? 7 तास आणि 40 मिनिटांनी, सॉरी, बडोद्याहून निघाली आणि 7 तास 40 मिनिट प्रवास केला आणि मुंबईला किती वाजता पोहोचली? 6:20 पोहोचली. तर आपल्याला विचारलं ती बडोद्याहून किती वाजता निघाली होती? बडोद्याहून किती वाजता निघाली होती सांगा. बडोद्याहून निघाली, किती तास प्रवास केला? 7 तास 40 मिनिटे. आणि मुंबईला किती वाजता पोहोचली? 6:20. आपल्याला विचारलं बडोद्याहून किती वाजता निघाली असेल. तर बेटा, या ठिकाणी आपण काय करायचं बघा. आता ही जी टायमिंग आहे ती 24 तासी नाही, तर सायंकाळी किती वाजता पोहोचली? 6:20. मग 6:20 म्हणजे काय? तर बेटा 6:20 म्हणजे 18:20. कशानुसार? 18:20. 24 तासी कालमापन पद्धतीनुसार. मग 18:20 पोहोचली कुठं? मुंबईला. आणि किती तास प्रवास केला? 7 तास 40 मिनिटे. मग 7 तास आणि 40 मिनिटे याच्यातून काय करा? मायनस करा, मायनस करा, मायनस करा. पहा मग सर, आता ही वजाबाकी कशी करायची? तर 20 मधून तर 40 जात नाही. चला बेटा, आपण तासामधला 1 तास घेऊ. या ठिकाणी 17 तास उरतील आणि 1 तास घेतला म्हणजे इकडे किती मिनिट आले रे? 60 मिनिट. मग या दोघांची बेरीज किती झाली बेटा? 80. आणि 80 मधून 40 गेले, किती उरले? 20 मिनिट. आता सर, माझ्याकडे 17 तास आहेत. 17 मधून जर 7 गेले तर किती उरले? 10. 10:20. म्हणजे बडोद्याहून ती बस किंवा ती एक्सप्रेस किती वाजता निघाली असेल? तर 10:20. सॉरी, 1 मिनिट. 80 मधून 40 गेले, 40 राहतील ना. थोडस वजाबाकीमध्ये पहा. हे 60 आणि 20 किती झाले? 80. 80 मधून 40 गेले, 40. आणि इथं किती आहे बेटा? 17तून 7 गेले, 10. म्हणजे 10:40. किती? 10:40. 10:40. पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर असायला पाहिजे. चला पुढं. त्यानंतर एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो. पहा, एक माणूस पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च करतो. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा 20 रुपये कमवतो आणि चौथ्या दिवशी पुन्हा 15 रुपये खर्च करतो. जर तो असाच कमवत राहिला आणि खर्च करत राहिला तर त्याच्याकडे कमीत कमी किती दिवसामध्ये 50 रुपये जमा होतील? ठीक आहे, पहा. आता मला सांगा, तो असं करायला का बरं? एका दिवशी 20 रुपये कमवायला आणि पुन्हा 15 रुपये खर्च होला असं नाही. पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो आणि दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च होतो. म्हणजे याचा अर्थ पहिल्या दिवशी तो 20 कमवतो
आणि दुसऱ्या दिवशी 15 खर्च होतो, म्हणजे 2 दिवसानंतर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील? 5 रुपये. ठीक आहे, चला आता काय करा, 2 दिवस, पहिली पद्धत, 2 दिवस, आणि तो 2 दिवसामध्ये किती रुपये बेटा जमा करतो है ना. पहिल्या दिवशी 20 रुपये कमवतो, दुसऱ्या दिवशी 15 रुपये खर्च होतो, म्हणजे 2 दिवसामध्ये त्याच्याकडे 5 रुपये जमा व्हायले. मला सांगा 30 रुपये जमा होण्यासाठी किती दिवस लागतील? 30 रुपये जमा होण्यासाठी किती दिवस लागतील? तर आता मला सांगा, हे 5ची किती वेळ झाली रे? 5ची किती वेळ झाली? 6 पट. 5ची 6 पट, 5ची 6 पट म्हणजे 30. तर या ठिकाणी आपण 2ची किती पट करू बेटा? 6 पट, म्हणजे किती दिवस लागले? 12 दिवस. पण किती कमवायला? बघा, 2 दिवसामध्ये 5 रुपये कमवतो, म्हणजे 5 रुपये कमवण्यासाठी 2 दिवस, तर 30 रुपये कमवण्यासाठी किती दिवस? तर 12 दिवस. पण बेटा आता 12 दिवसामध्ये किती कमवला? 30 रुपये. 12 दिवसामध्ये त्यानं 30 रुपये कमवले, पण आता 13व्या दिवशी किती कमवणार? 12 दिवसामध्ये 20 कमवले, आणि 13व्या दिवशी तो पुन्हा 20 रुपये कमवणार, आणि याच्यामध्ये जर 20 रुपये कमवले तर याची 13व्या दिवशी कमाई किती झाली? 50 रुपये झाली, आणि दिवस एक वाढला, म्हणजे किती दिवस लागतील? 13 दिवस लागायला पाहिजे. किती दिवस लागायला पाहिजे? 13 दिवस. ठीक आहे, पर्याय नंबर 2 आहे. 13व्या दिवशी तो किती कमवणार? 50 रुपये कमवणार. पहा, 12 दिवसामध्ये किती कमवले? 30. 12 दिवसामध्ये 30 कमवले, आता 13वा दिवस तो 20 रुपये कमवणार, आणि 13 दिवस झाले की त्याच्याकडे 13व्या दिवशी किती रुपये असतील? 50, म्हणजे त्याच्याकडे 50 रुपये शिल्लक कितव्या दिवशी असायला पाहिजे? 13व्या दिवशी असायला पाहिजे. पाहिजे पाहिजे पहा, आता ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत पहा. दुसरी पद्धत जर पाहिली तर काय करायचं, त्याच्याकडे किती दिवसानंतर 50 रुपये जमा होतील? 50 मायनस कमवतो किती? पहिल्या दिवशी 20, छेदामध्ये कमवतो 20 आणि खर्च करतो 15, ब्रॅकेट क्लोज, गुणिले 2 आणि प्लस 1. बेटा हे गुणिले 2 कधी घ्यायचं आणि कधी घ्यायचं नाही सांगतो. समजा तो पहिल्या दिवशी 20 रुपये कमवत असेल आणि दुसऱ्या दिवशी जर 15 रुपये खर्च असेल, तर इथं 2 घ्यायचे गुणाकारामध्ये. पण पहिले एकाच दिवसामध्ये तो 20 रुपये कमवत असेल आणि लगेच 15 रुपये खर्च असेल, तर हे 2 घेण्याची गरज नाही. चला आता डायरेक्ट बघा, त्याची कमाई किती होणार आहे? 50 रुपये. या 50 मधून तो कमवतो किती? पहिल्या दिवशी 20, 20 मायनस करा, छेदामध्ये कमवतो 20 आणि खर्च होतो 15, गुणिले 2 प्लस 1. 2 घेण्याचं कारण काय? तर 5 रुपयाची कमाई त्याची 2 दिवसामध्ये आहे, बरोबर. चला तर मग आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेऊ. वरची वजाबाकी करून घ्या. 50 मधून 20 गेले बेटा 30 राहतील रे, त्याच्यानंतर 20 मधून 15 गेले 5 राहतील रे, गुणिले 2 करा, प्लस 1 करा, त्यानंतर 5 6 30 करा, गुणिले 2 आहे, प्लस 1 आहे, साइन दोन्ही 12 होतील, 12 मध्ये 1 टाकला 13 होतील, 13 होतील, 13 होतील, आणि माझं उत्तर ही 13 यायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 7. राधिकाचा चेहरा पूर्वेकडे आहे. पहा, राधिकाचा चेहरा पूर्वेकडे आहे. ती 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली व नंतर पुन्हा डावीकडे 90 डिग्री मध्ये वळून 15 मीटर चालली. चला ठीक आहे, इथपर्यंत आपण पहिल्यांदा, बाकीची माहिती आपल्याला पुन्हा पाहता येईल. चला पहिल्यांदा राधिकाचा चेहरा कुठे आहे बेटा? पूर्वेकडे. थोडस मी ॲरो दाखवतो, कारण ती जागेवर फिरत आहे. बघा, राधिकाचा चेहरा पूर्वेकडे आहे. ती 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली, 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली. ठीक आहे, इथून हे बघा, हा पॉइंट आहे. अगोदर चेहरा होता कुणीकडे? पूर्वेकडे. अगोदर चेहरा होता, मी इथं दाखवतो, पूर्वेकडे. मग त्याच्यानंतर बघा बेटा, हा पॉइंट ती इथं उभी आहे. अगोदर चेहरा आहे पूर्वेकडे, ती 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली, 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली. चेहरा कुठे आता? खालच्या दिशेने. ती उभी इथंच आहे, मी आरो फक्त ते चेहरा दाखवण्यासाठी केलं. पहिल्यांदा पूर्वेकडे चेहरा आहे, उजवीकडे 90 डिग्री मध्ये उजवीकडे वळली, नंतर पुन्हा डावीकडे 90 डिग्री मध्ये वळली, पुन्हा डावीकडे 90 डिग्री मध्ये, म्हणजे पुन्हा इथं आली, पुन्हा इथं आली, 90 डिग्री मध्ये डावीकडे वळली आणि 15 मीटर चालली. चला आता ती इथं आहे ना, किती मीटर चालली? 15 मीटर चालली, 15 मीटर चालली. पुन्हा उजवीकडे वळून, पुन्हा उजवीकडे वळून 8 मीटर चालली, उजवीकडे वळून किती चालली? 8 मीटर चालली, अंतर चालली. नंतर पश्चिमेकडे 30 मीटर अंतर चालली, पश्चिमेकडे म्हणजे इकडं, नंतर पश्चिमेकडे 30 मीटर, 30 मीटर म्हणजे इथून इथपर्यंत 15 मीटर, आणि आणखीन तेवढंच अंतर घ्या, 30 मीटर. किती झालं हे? 30 मीटर. पश्चिमेकडे वळली, इथून पश्चिमेकडे वळली आणि 30 मीटर अंतर
चालली व शेवटी उजवीकडे वळली म्हणजे वर उजवीकडे वळली आणि 8 मीटर चालली. बघा ते अंतर जर 8 मीटर असेल ना बेटा, याला बरोबर आपण इथंच घेऊन येऊ. 8 मीटर चालली, आता ती इथं आहे, शेवटी इथं आहे. चला चला बघा मग आता काय म्हणलं आपल्याला, तर सध्याच्या स्थानापासून राधिकाचे मूळ स्थान, हे मूळ स्थान आणि सध्याचे स्थान, त्याला काय म्हणू आपण, सध्याचे स्थान. तर सध्याच्या स्थानापासून राधिकाचे मूळ स्थान कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे. चला बेटा, कोणत्या दिशेला आहे रे, इकडे कोणती दिशा असते सर, पूर्व दिशा असते. चला लिहिलं, सध्याच्या स्थानापासून राधिकाचे मूळ स्थान पूर्वेकडे आहे. आता अंतर किती बघा बेटा, अंतर किती, हे अंतर किती होतं रे 30, हे अंतर 30 आणि इथून इथपर्यंत अंतर बेटा 15, म्हणजे हे अंतर पण किती असेल रे 15 मीटर असायला पाहिजे. म्हणजे ती असेल, तिचं मूळ स्थान असेल पूर्वेकडे आणि किती अंतरावर असेल तर 15 मीटर अंतरावर असायला पाहिजे पूर्वेकडे, आणि 15 मीटर अंतर असायला पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक पूर्वेला 15 मीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न, जर या वर्षी 1 मे रोजीचा कामगार दिन, ठीक आहे, चला कामगार दिन 1 मेलाच असतो, प्रश्नामध्ये आपल्याला जसंच्या तसं सांगितलेलं आहे. चला, जर या वर्षी, आता तुम्ही म्हणाल सर या वर्षी म्हणजे हे वर्ष लीप आहे का साधं, बेटा वर्ष लीप असू द्या का साधा असू द्या, या प्रश्नामध्ये उल्लेख करण्याची गरज नाही. का तर या ठिकाणी ही जी तारीख आहे ती फेब्रुवारीला ओलांडून आलेली आहे, क्रॉस करून आलेली आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी तो वर्ष कोणता आहे याचा काही विषय नाही. चला बघा, जर यावर्षी 1 मे रोजीचा कामगार दिन शुक्रवारी आला असेल तर या वर्षाच्या शेवटच्या तारखेचा वार कोणता. शेवटची तारीख म्हणजे 31 डिसेंबर असेल. ठीक आहे. चला मग 1 मेला वार कोणता बेटा, 1 मेला वार कोणता आहे, वार कोणता आहे बघा, कामगार दिन शुक्रवार सांगितला. 1 मेला काय आहे, शुक्रवार आहे. मेच्या नंतर काय येतो रे जूनच्या नंतर काय असते बेटा जुलैच्या नंतर काय असते रे ऑगस्ट नंतर असते सप्टेंबर नंतर असते ऑक्टोबरच्या नंतर असते नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या नंतर असतो बेटा डिसेंबर. चला आता आपण काय करू, एक्स्ट्रा दिवस घ्यायचे. आता मे महिना किती दिवसाचा असतो, 31. मे महिना 31चा असतो बेटा, पण 31 मधून एक दिवस काढून टाका, उरले किती रे 30, आणि पुन्हा या 30ला 7 न भागलं 7 चोक 28, किती उरले बेटा 2, किती उरले रे 2. चला मे महिना 31चा आहे, 31 मधून मी हा एक दिवस मायनस केला, उरले 30ला पुन्हा 7 न भागलं 7 चोक 28, बाकी मिळाली मला 2. आता जून महिना कितीचा आहे रे, 30 का 31चा, जून महिना आहे 30 दिवसाचा. मग 30 दिवसाचा असेल तर 7 चोक 28, किती घ्या बेटा 2 दिवस एक्स्ट्रा घ्या. जुलै महिना कितीचा असतो रे 31चा, 7 चोक 28, किती उरले बेटा 3 दिवस घ्या. प्लस ऑगस्ट पण कितीचा असतो रे 31चा, 7 चोक 28, सर 3 उरले. चला घ्या. ऑगस्ट नंतर सप्टेंबर असतो 30चा, सप्टेंबर महिना असतो बेटा 30चा, याला सुद्धा 7 न बघा, 7 चोक 28, किती उरले रे 2. त्यानंतर सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर असतो बेटा 31चा, 31ला जर आपण 7 न भागलं किती उरले रे 3. त्यानंतर बेटा नोव्हेंबर असतो 30चा, 7 न भागलं, आता खरं म्हणजे मला 30 घ्या भागण्याचा काही विषय नव्हता, सरळ लक्षात ठेवायचं. महिना जर 28चा असेल तर 0 घ्या, 29चा असेल तर 1 घ्या, 30चा असेल 2 घ्या, 31चा असेल तर 3 घ्या. चला नोव्हेंबर 30चा 2 घ्या, आणि डिसेंबर आहे बेटा 31चा, शेवटच्या तारखेपर्यंत चालू आपण, म्हणजे 3 दिवस घेऊ शकतो. चला सगळ्यांची बेरीज करा, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 16 17 आणि 20, किती आले बेटा 20. आता पुन्हा मी काय करणार आहे, या 20ला किती भागणार बेटा 7 न, 7 दुनी 14, किती उरले बेटा बाकी किती उरली, बाकी 7 दुनी 14, बाकी उरली 6. ठीक आहे, बाकी किती उरली 6. मग आता आपला आन्सर काय, तर या शुक्रवार पासून काय करायचं, शुक्रवार पासून 6 दिवस पुढे गेलं तरी चालते किंवा 1 दिवस मागे गेलं तरी चालते. शुक्रवार प्लस 6, आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कोणतं, गुरुवार. चला सोबत जवळच आहे गुरुवार. ठीक आहे. चला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, गुरुवार असायला पाहिजे. चलो नेक्स्ट, जर यम म्हणजे बेरीज, एन म्हणजे गुणाकार, पी म्हणजे भागाकार आणि क्यू म्हणजे वजाबाकी, तर या पदावलीची किंमत आपल्याला विचारली. चला मी आता काय करतो, या ठिकाणी 22 लिहितो. 22, पीचा अर्थ काय रे, पी म्हणजे भागाकार, भागिले 2, पुन्हा पी म्हणजे भागिले किती 11. आता क्यू म्हणजे किती बघा, क्यू म्हणजे वजाबाकी,
क्यू म्हणजे वजाबाकी म्हणजे इथं वजा 6, एन म्हणजे गुणाकार म्हणजे गुणिले 3, पुन्हा यम म्हणजे काय आहे, यम म्हणजे बेरीज, यम म्हणजे बेरीज किती आहे बेटा 15. चला आता चला आपण काय केलं सांगा बरं, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, तर जशी त्यांनी माहिती दिली वर की एन म्हणजे गुणाकार, तर चिन्हाच्या ठिकाणी आपण गणिती चिन्ह ठेवले, ठीक आहे, अक्षरांच्या ठिकाणी आपण गणिती चिन्ह ठेवले. आता पाहू आपण पदावलीचा नियम. पहिल्यांदा हा भागाकार बेक बे बेक बे, पुन्हा ऍज इट इज लिहा भागिले 11 मायनस 6 गुणिले 3 प्लस 15. चला पुन्हा पुन्हा काय होणार, या दोघांचा भागाकार 11 1 11 मायनस 6 गुणिले 3 अधिक 15. चला आता होईल गुणाकार 1 मायनस साइन 3 18 आणि अधिक 15 अधिक 15. आता मला सांगा बेटा, या ठिकाणी 1 मायनस 18 अधिक 15 आहे, तर काय करायचं, अगोदर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला एकत्र करा. 15 आणि 1 किती, 15 आणि 1 किती होणार रे, पॉझिटिव्ह 16 आणि इथे किती आहे बेटा निगेटिव्ह 18. पॉझिटिव्ह हे 15 आणि 1, पॉझिटिव्ह 16 आणि निगेटिव्ह 18. मग एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे, दोघातला फरक काढा, 2चा आहे आणि साइन मोठ्या संख्येचं द्या, म्हणजे 18चं साइन आहे निगेटिव्ह, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर निगेटिव्ह 2 यायला पाहिजे सर. येईल की नाही पहा बरं, येईल की नाही, आलं. चला निगेटिव्ह 2. चला प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10. आता ही आहे बेटा संख्यामाला, याला काय म्हणायचं रे, संख्यामाला म्हणू आपण. चला आता संख्यांमधला आपण संबंध शोधू. पहिल्यांदा मला काय बघायचं सर, या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह, बरोबर. या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल तर बेटा पहिल्यांदा विचार करायचा 18 कसं बनला असेल आणि 55 कसं बनला असेल, हा नियम शोधायचा आणि अगदी तोच नियम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. चला मग 18 कसं बनलं, तर बघा मी विचार करू शकतो की 18 कसं बनलं बेटा, 8 आणि 5 मधला फरक करा बरं. 8 मायनस 5 किती येतात रे, 3. हे बघा, हे 8 आणि 5 यांच्यातला फरक 3. पुन्हा 9 आणि 3 बघा बरं, 9 आणि 3 यांच्यातला फरक किती झाला बेटा 6. आणि पुन्हा 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 या दोघांचा काय केला रे, गुणाकार केला, तर साइन 3 किती मिळालं बेटा 18. चला एका ठिकाणी मिळालं. आता दुसऱ्या आकृतीमध्ये पाहू आपण. दुसऱ्या आकृतीमध्ये काय करायचं मला, चला असंच करायचं. 12 गुणिले सॉरी वजा 12 वजा 7 किती येतात रे 5. त्याच्यानंतर 23 वजा 12 किती येतात रे 11. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर 11 5 55 येतो आणि बेटा मला ती 55 दिसते. चला दोन ठिकाणी तोच नियम आपण फॉलो केला. आता आपण इथं पण तेच पाहू, पुढे पण तेच पाहू. बघा काय करणार, 16 मायनस किती बेटा 7, 16 मायनस 7 किती राहणार रे 9. त्याच्यानंतर 9 मायनस 1 किती राहणार आहे बेटा 8. आणि पुन्हा आता आपल्याला शेवटी काय करायचं, या दोघांचा करायचा गुणाकार. 9 8 72 72 72. या सर्कल मध्ये प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी सर मला काय मिळणार आहे, तर मला 72 मिळणार आहे, 72 मिळणार आहे. ठीक आहे. चला पुढं. त्यानंतर एका नेमबाजीच्या स्पर्धेत बरोबर नेम मारल्यास 3 गुण मिळतात. 3 गुण मिळतात. बघा एक नेमबाजीची स्पर्धा आहे, जर तुम्ही नेम बरोबर लावला तर 3 गुण मिळतात. पण नेम जर बेटा चुकला तर तुम्हाला मिळालेल्या गुणातून 1.25 गुण गमवावे लागतात, म्हणजे कमी होतात. ठीक आहे, कमी होतात. जर अशोकने एकूण 35 नेम मारले आणि त्याला जर 79.5 गुण मिळाले तर अशोकचे किती नेम बरोबर आले, किती नेम बरोबर आले. तर बेटा अशा प्रश्नामध्ये पहिल्यांदा काय करायचं, चुकीचे नेम काढायचे. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, शॉर्टकट पद्धत. चुकीचे नियम कसे काढायचे, तर आता बघा चुकीचे नियम कसे काढायचे पहा. अगोदर बघायचं त्याने किती प्रयत्न केले, 35. सगळेच्या सगळे प्रयत्न जर बरोबर आले असते तर किती गुण मिळतात, 3. बघा प्रयत्न किती केले, 35. प्रत्येक प्रयत्नाला किती गुण आहेत, 3. पुन्हा याच्यातून मायनस करायचं, त्याला किती गुण प्राप्त झाले, 79.5. 79.5 हे झालं 80. बघा एकूण प्रयत्न 35 गुणिले प्रत्येक प्रयत्नाला गुण मिळतात 3 मायनस मार्क किती मिळाले 79.5. आणि छेदामध्ये काय करायचं बेटा, छेदामध्ये काय करायचं, हे मिळणारे 3 गुण आणि पुन्हा कमी होणारे 1.25 गुण 1.25 यांची बेरीज करायची. यांची बेरीज किती येणार, 3 आणि 1.25 म्हणजे 4 पॉइंट किती येणार रे 25. 4.25. आता तुम्ही म्हणाल सर
या ठिकाणी त्या दोघांची बेरीज काय केली? चला बेटा, आपला जर प्रश्न चुकला तर ते 3 तर जातीलच, बरोबर. ते 3 मार्क तर गेलेच, पण सोबत 1.25 मार्क गेला ना. म्हणजे याचा अर्थ किती मार्क चालले आपले? 4.25 मार्क चालले. चला सर, गुणाकार करा. 70 त्रिक 105 मायनस 79.5 आणि छेदामध्ये किती आहे? 4.25. चला मग आता आपण वजाबाकी करून घेऊ. वजाबाकी किती बेटा बघा, याच्यामध्ये जर अर्धा टाकला तर 80, 90, 100, 105 म्हणजे 25.5 येईल. किती येईल वजाबाकी? 25.5. वजाबाकी असेल 25.5 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 4.25. ठीक आहे, टिंब आहे दशांश चिन्ह. चला मग आता या ठिकाणी काय होणार? दशांशला आपण समान करू. या ठिकाणी एक शून्य मी वाढवला. शून्य वाढवल्याच्या नंतर काय होणार? तर या ठिकाणी वरची संख्या असेल 25, 50 आणि बेटा खालची संख्या कोणती असायला पाहिजे? 425. आता आपण यांना भाग देऊ 25 न. 25 एक 25 बघा, 25 एक 25, 17 उरले. 25 7 पावणे 200. इथं 25 एक 25, शून्याचा भाग, 25 जुनी 50 आणि 17 5 85 आणि 17 6 102 हे असतील तुमचे चुकीचे नेम. किती? कशाचे? चुकीचे नेम. मला सांगा, तुम्हाला विचारलं किती नेम बरोबर लागले? चुकीचे नेम किती आले रे? 6. मग बरोबर नेम बघा. आता आता बरोबर नेम कसे काढायचे बेटा? बरोबर नेमांची संख्या कशी करणार? एकूण किती नेम आहेत रे? 35. आणि या 35 मधून 6 नेम जर चुकले असतील बेटा तर माझे किती नेम बरोबर लागले असतील? तर उत्तर आहे त्याचं 29 नेम बरोबर लागले असतील सर. ठीक आहे, अशा प्रश्नामध्ये पहिल्यांदा चुकीचे नेम काढा आणि एकूण नियमामधून चुकीचे नेम जर तुम्ही मायनस केले बेटा तर तुम्हाला एकूण नियमांची बरोबर नियमांची संख्या या ठिकाणी मिळणार आहे. चला पुढं, डी एफ के एम संबंध आहे, सहसंबंध पहा. डी एफ के एम आणि याचा संबंध कसा सांगितला रे? याचा संबंध कशाचे आहे? एफ डी एन जे. चला बरं क्रमांक देऊन पाहू आपण. डीचा क्रमांक 4 आहे, याचा 6 आहे बेटा, याचा 11 आहे, याचा 13 क्रमांक आहे रे वर्णमालेमध्ये, याचा 6वा आहे, याचा 4था आहे, याचा 14वा आहे, याचा 10वा आहे. पाठ असलं पाहिजे आणि सरावानं होऊन जाईल. चला मग मला सांगा, आपण क्रमांक दिले. पहिल्यांदा आपण या दोघांमधला संबंध शोधायला. पहा मग या 4चे किती झाले बेटा? 6 म्हणजे किती झाले रे? +2. पुन्हा 6चे किती झाले? 4 सर -2. त्यानंतर 11चे 14 सर +3 झाले आणि 13चे 10 सर -3 झाले. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा +2, पुन्हा -2, पुन्हा +3, पुन्हा -3. तेच करू आपण आता. चला पुढं, डब्ल्यू यू एस आणि क्यू. सांगा बरं मला, डब्ल्यू चा क्रमांक किती आहे बेटा? 23. त्यानंतर याचा क्रमांक किती आहे रे? यू चा 21, एस चा आहे 19 आणि क्यू चा किती आहे बेटा? 17. मग मला सांगा तुम्हाला पहिल्या अक्षरामध्ये काय करायचं? 2+. डब्ल्यू मध्ये 2+ करा. चला बेटा, डब्ल्यू मध्ये 2+ करा. म्हणजे 23 मध्ये 2+ किती येणार रे? 25. चला पुन्हा 2 मायनस, 21 मधून 2 मायनस केले, 21 मधून 2 मायनस केले सर मला 19 मिळणार. बरोबर. पुन्हा 3+, 19 मध्ये 3+ केले सर मला 22 मिळतील आणि 17 मधून 3 मायनस केले, 17 मधून 3 मायनस केले सर मला 14 मिळतील. चला संख्या मिळाल्या, पण आता बघू आपण अक्षरगट कोणता मिळेल. सांगा मग, सांगा. 25 क्रमांक कुणाचा बेटा? वाय. कुणाचा आहे रे? वाय आहे ना. वायच्या नंतर काय असतो? झेड. 19 कुणाचा आहे रे? एस चा. 22 कुणाचा बेटा? यू फी चा. आणि 14 क्रमांक कुणाचा बेटा? एन चा. म्हणजे माझं उत्तर काय आलं पाहिजे? YSVN. YSVN पर्याय क्रमांक 3 आहे. YSVN पर्याय क्रमांक 3. चला पुढं, 5 तास 40 मिनिटाच्या 30% म्हणजे किती वेळ? बघा चांगला प्रश्न आहे, सोपाच आहे पण गोंधळून जाण्यासारखं आहे. 5 तास 40 मिनिटाच्या 30%. पण आपल्याला हे माहित आहे आपण कोणत्याही संख्येचे 30% काढू शकतो, पण इथं 5 तास पण दिलं आणि 40 मिनिट. मग 5 तास आणि 40 मिनिटाचे 30% म्हणजे किती वेळ विचारलं. चला आपलं पहिलं काम, या 5 तासाला आपण कशामध्ये करू बेटा? मिनिटामध्ये. 5 तास त्याला 60 न गुणलं तर किती येणार रे? बघा बरं, 5 तास तासाला जर मिनिटात करायचं असेल तर 60 न गुणा म्हणजे किती येईल? 5 सक्क 30 आणि समोरचा 0 म्हणजे किती मिनिट झाले? 300 मिनिट. आणि पुन्हा किती मिनिट बेटा?
40 मिनिट. मग मला याचा अर्थ 5 तास 40 मिनिटे म्हणजे किती मिनिटे रे? 340 मिनिटे. चला मग पुढे काय करा, 340 मिनिटाचे बेटा 30% काढा. 30% काढा भागिले छेदामध्ये 100. 0 100 कॅन्सल झाले. चला 340 ते 30%. 340 गुणिले 30 भागिले 100. चला 34 त्रिक किती होतात रे? 34. 3 चौक 12 ला 2 हातचे 1 3 9 10 102 मिनिट. मिनिट कशामध्ये आला हे? मिनिट. चला पण आपल्याकडे ऑप्शन जे आहेत ते मिनिटात नाही बेटा, ते ऑप्शन आहेत तासामध्ये. मला सांगा आता जर तुम्ही 102 ला 60 न भागलं तर 60 एक 60, एकचा भाग बसतो म्हणजे 1 तास. 1 तास. आता हे मला वाटते भागाकार करून दाखवण्याची गरज नाही. 102 मिनिटं त्याच्यातले 60 बाजूला काढा. 60 मिनिट बाजूला काढले म्हणजे 1 तास. आणि बेटा किती मिनिट उरले समोर? 42 मिनिट. किंवा तुम्ही 102 ला 60 न भागून द्या, तुमचा भागाकार 1 येईल आणि बाकी 42 उरेल. म्हणजे 1 तास 42 मिनिटे. 1 तास 42 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. चला पुढं, जर SUNDAY हा शब्द FXQGDB असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत UDMH हा शब्द कशासाठी लिहिला जाईल? हा कशासाठी लिहिला जाईल याचा संकेत नाही विचारला, कशासाठी लिहिला जाईल. चला मग SUNDA थोडस जवळ येऊ आपण. SUNDAY संडे कसं लिहितात बेटा? FXQGD आणि B असं लिहितात. त्यानंतर आता विचारलं बघा, हा संकेत आहे आणि हा मूळ शब्द आहे. मग हा शब्द कशासाठी लिहिला असेल, लिहिला जाईल असं विचारलं. मग आता संकेतांक काय आहे? UDMH आणि हा संकेतांक कोणत्या शब्दाचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. चला मग आता आपण इथं पाहू काय होईल. एसचा क्रमांक 19, यूचा किती आहे बेटा? 21, त्याचा आहे 14, डीचा आहे 4 1 आणि या ठिकाणी 25. चला यूचा क्रमांक किती रे? सॉरी व्हीचा, UV 22 आहे सर. याचा आहे 24, याचा आहे 17, याचा आहे 7, याचा क्रमांक किती आहे बघा 4 आणि याचा क्रमांक आहे 2. चला 2 लिहिलं मी. ओके चला आता इथे काय दिसते बरं की 19 चे 22 किती प्लस? 19 चे 22 3 प्लस बरोबर. 21 चे 24 किती प्लस? 3 प्लस. 14 चे 17 3 प्लस. 4 चे 7 3 प्लस. 1 चा 4 3 प्लस. तुम्ही म्हणाल सर आता इथं तर 4 प्लस झाले नाही बेटा, इथं पण सॉरी 3 प्लस 1 प्लस 3 4. सर इथं तर 3 प्लस झाले नाही बेटा, इथं पण 3 प्लस झाले का? तर गोलाकार वर्णमालेनुसार आपण या बीचा क्रमांक 28 पण लिहू शकतो. कसं कसं पहा, तर 26 क्रमांकावर काय संपणार? झेड. पुन्हा 27 क्रमांक आहे एचा आणि पुन्हा मग 28 क्रमांक कुणाचा असतो? बीचा. मग बीचा क्रमांक मी 2 लिहू शकतो किंवा 28 लिहू शकतो. आता बघा 28 म्हणजे 25 प्लस 3 किती होतात रे? 28. ठीक आहे, म्हणजे आपण खाली उतरताना एक 3 प्लस केलो म्हणजे आता वर जाताना काय होणार? 3 मायनस होणार. याचा क्रमांक किती आहे? यूचा 21 बरोबर. याचा आहे 4, याचा आहे 13, याचा आहे 8, व्हीचा क्रमांक आहे 22 आणि याचा आहे 11. खाली येताना 3 प्लस, आता वर जाताना 3 मायनस करायचे आपल्याला. 3 मायनस करायचे. चला 3 मायनस केले किती येणार? 18. 3 मायनस केले 1, 3 मायनस केले 10, 3 मायनस केले 5, 3 मायनस केले 19, 3 मायनस केले 8. चला आपलं उत्तर इथं मिळणार आहे 18 क्रमांक कुणाचा आहे बेटा? आरचा. 1 क्रमांक एचा, 10 जेचा, 5 क्रमांक ईचा, 19 क्रमांक एसचा आणि 8 क्रमांक एचचा. म्हणजे आपलं उत्तर हा शब्द कशासाठी लिहिला जाईल? तर रमेशसाठी लिहिला जाईल. रमेश सॉरी राजेश. रमेश पण आहे पर्याय, पण इथं शब्द आला आहे राजेश. पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. ठीक आहे, राजेश साठी लिहिला जाईल. चला पुढं सहसंबंध आहे आणि हा जो सहसंबंध आहे तो आहे संख्यांचा. 81 जसं 3 तर 625 जसे काय असं आपल्याला विचारलं. चला मग आता आपल्याला एक शोधायचं असेल बेटा 81चा आणि 3चा संबंध काय आहे. तर मला पहिल्यांदा सांगा 81चं वर्गमूळ 9 आणि पुन्हा 9चं वर्गमूळ 3. मग तसंच 625चं वर्गमूळ 25 आणि पुन्हा 25चं वर्गमूळ किती? 5. म्हणजे वर्गमुळात वर्गमूळ घ्या आणि मध्ये लिहा 81.
ठीक आहे. त्यानंतर वर्गमुळामध्ये 81चं वर्गमूळ 9 है ना, या वर्गमूळातून आपण बाहेर पडलो आणि पुन्हा 9चं वर्गमूळ किती रे 3. चला पुढं पुढं तेच करायचं आपल्याला. काय करायचं सर, वर्गमुळात वर्गमूळ लिहा आणि आतल्या वर्गमुळामध्ये 625 लिहा. 625चं वर्गमूळ किती मिळणार 25 आणि शेवटी 25 वर्गमूळ मला किती मिळणार 5 मिळणार सर, 5 मिळणार. पर्याय क्रमांक 2 आहे 5. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आहे 5. चला पुढचा प्रश्न. घड्याळामध्ये 4:20 वाजता 4 वाजून 20 मिनिट है ना, घड्याळामध्ये 4:20 वाजता म्हणजे घड्याळामधला टायमिंग काय दिला आपल्याला 4 वाजून 20 मिनिट है ना. घड्याळामध्ये 4:20 वाजता 4:20 वाजता मोठा तास काटा आणि छोटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा लघुकोन असेल. आता लघुकोन का विचारला असेल पहा बरं. लघुकोन का विचारलं तर कोणत्याही टायमिंगला दोन कोन होतात, एक लघुकोन आणि एक विशाल कोन. पण नेहमी आपल्याला लघुकोन सांगायचा असतो, कधी कधी ऑप्शन नुसार आपण विशाल कोन पण लिहू शकतो. चला टायमिंग कोणता बेटा 4 वाजून 20 मिनिट आणि आपल्याला विचारलं तास काट्यामध्ये आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. तर आपल्याला माहित आहे की अशा वेळेस तासाला किती गुणतात रे, तासाला गुणतात 30 ने आणि बेटा मिनिटाला गुणतात किती रे 5.5 ने 5.5 ने. चला या दोघांचा गुणाकार 30 चोक 120 इथे लिहायचा फरक 30 चोक 120 आणि 20 100 आणि पुन्हा 20 अर्धे 110. मग इकडचा गुणाकार आला 120 आणि इकडचा गुणाकार आला 110. पुन्हा बेटा या दोघांमधला जर फरक काढला तर या ठिकाणी किती येतो, तर किती येतो 120 आणि 110 मधला फरक आहे 10 अंशाचा. किती अंश आहे 10 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे 1. तर 10 अंशाचा कोण त्या ठिकाणी 10 अंशाचा लघुकोन होईल. बरं विशाल कोन जर म्हणलं असतं तर विशाल कोन किती अंशाचा होईल असं जर बेटा म्हणलं असतं तर घड्याळ असते एकूण 360 अंशात्मक मापाचं. त्याच्यातून हे 10 जर मायनस केलं तर विशाल कोन कितीचा असता 350 अंशाचा. किती 350. पण आपल्याला नाही विचारलं लघुकोन किती अंशाचा असेल, तो असेल 10 अंशाचा 10 अंशाचा. चला तो 17 प्रश्न काय म्हणतो, जर MCQ बरोबर 729 आणि GIW बरोबर 4512 तर SKU बरोबर किती. तर पहा बेटा MCQ आणि 7, 2 आणि 9 यांचा काय संबंध आहे तो पाहू. त्याच्यानंतर GIW आणि 4, 5 आणि 12 यांचा काय संबंध आहे आपण पाहू. चला बघा या ठिकाणी एमचा क्रमांक किती आहे बेटा 13, याचा क्रमांक किती आहे रे 3, याचा क्रमांक किती आहे बेटा 17, जीचा क्रमांक किती आहे रे 7, याचा क्रमांक आहे 9. ठीक आहे, याचा क्रमांक आहे 9. त्याच्यानंतर याचा क्रमांक किती आहे डब्ल्यूचा आहे 9, डब्ल्यूचा क्रमांक किती आहे बेटा 23. तर या ठिकाणी हे संख्या कशा आल्या असेल बघा. 13 मध्ये 1 प्लस केले किती झाले, 13 मध्ये 1 प्लस केला 14 आणि 14 चे निम्मे 7. पुन्हा 3 मध्ये 1 प्लस करा, 3 मध्ये 1 प्लस करा 4, 4 चे निम्मे 2. पुन्हा 17 मध्ये 1 प्लस करा 18, 18 चे निम्मे 9. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू आपण इथं 7 मध्ये 1 प्लस करा किती, 7 मध्ये 1 प्लस केला 8, 8 चे निम्मे किती 4. 9 मध्ये 1 प्लस करा 10, 10 चे निम्मे किती 5. आणि त्याच्यानंतर 23 मध्ये 1 प्लस करा आणि त्याचे निम्मे करा किती येतील 24 आणि 24 चे निम्मे किती झाले 12. म्हणजे वरच्या क्रमांकामध्ये 1 प्लस करायचा निम्मे करायचे, 1 प्लस निम्मे 1 प्लस निम्मे 1 प्लस निम्मे 1 प्लस निम्मे 1 प्लस निम्मे. आता इथं समोर आपण तेच करू, यस के आणि यू. याचा क्रमांक किती बेटा एसचा 19, त्याच्यानंतर केचा आहे 11 आणि यूचा आहे 21. 1 प्लस करा 1 प्लस करा आणि पुन्हा त्याला निम्म करा. 1 प्लस केलं तर 19 प्लस 1 20, 20 चे निम्मे 10. 11 मध्ये 1 प्लस करा 12, 12 चे निम्मे 6. 21 मध्ये 1 प्लस करा 22, 22 चे निम्मे 11. माझं उत्तर 10 6 11, 10 6 11, 10 6 11. पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. चला तर मग आता पुढचा प्रश्न पहा. 2 फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता काय. तर बेटा आपल्याला विचारलं वरच्या पृष्ठावर येणाऱ्या अंकांची बेरीज 13 असण्याची संभाव्यता काय. तर आता या ठिकाणी मी 2 फासे फेकले असता मिळणारे नमुना अवकाश लिहिणार नाही. तुम्हाला सर का, तर बघा आपल्याकडे किती फासे आहेत रे 2 फासे आहेत. आता माझ्याकडे हे 2 फासे आहेत पहा 2 फासे. आता या फासांवर काय केले बेटा प्रत्येक पृष्ठभागावर क्रमांक दिला 1 2 3 4 5 6, याच्यावर 6 क्रमांक दिले
आणि याच्यावर 1 2 3 4 5 6 क्रमांक दिले आणि दोन्ही फासे वर फेकले. ठीक आहे. मग हे दोन्ही फासे वर फेकल्याच्या नंतर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज किती येण्याची संभाव्यता म्हणते? 13 येण्याची संभाव्यता. तर याचं उत्तर मी सरळ सरळ शून्य लिहून टाकणार. शून्य लिहून टाकणार. मग तुम्ही म्हणाल सर शून्य उत्तर तुम्ही का लिहिलं? संभाव्यता शून्य का येईल? तर बेटा मला सांगा, मी असं मानलं की मी फेकलेल्या फाशाच्या याही वरच्या पृष्ठावर 6च पडले आणि याही वरच्या पृष्ठावर 6च पडले, तर या दोघांची बेरीज जास्तीत जास्त किती येईल रे? 12. वरच्या पृष्ठांची बेरीज जास्तीत जास्त किती येणार? तर ती 12 येणार. मग तुम्हाला 12 का? तर आपल्याकडे याही याच्यावर जास्तीत जास्त मोठा अंक 6 असेल आणि याच्यावरही मोठात मोठा अंक 6 असेल आणि आपली जास्तीत जास्त बेरीज 6 अधिक 6 ही 12 येणार. पण आपल्याला विचारलं 13 येण्याची संभाव्यता काय? तर 13 येण्याची संभाव्यता नसेलच, म्हणजे ती शून्य असेल. आणि मी तुम्हाला संभाव्यतेच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की संभाव्यतेचं उत्तर बेटा शून्य पण येऊ शकते आणि त्याचं कारण हेच आहे. ठीक आहे. चला पुढं आता 999 1330 प्रश्नचिन्ह 2196 2743 तर प्रश्नचिन्ह बरोबर किती? म्हणजे याचा अर्थ आपल्याला विचारलं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असायला पाहिजे. चला बेटा मी जर पाहिलं तर 999 ही मला एका घनसंख्येच्या मागची संख्या दिसते आणि तसंच 1330 ही सुद्धा मला एका घनसंख्येच्या मागची संख्या दिसते. ही हजारच्या मागची 1000 या घनसंख्येच्या मागची संख्या आहे आणि ही 1331 या घनसंख्येच्या मागची संख्या आहे. याचा अर्थ या ठिकाणी यांचा घन मायनस 1 हे सूत्र असावं. चला मग 10चा घन मायनस 1, 10चा घन 1000 आणि 1000 मधून जर 1 गेला बेटा 999. त्यानंतर 11चा घन मायनस 1, 11चा घन 1331 मायनस 1 बरोबर 1330. किती येणार? 1330. चला मग पुढं आता पुढं काय होणार? तर या ठिकाणी काय येणार? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार रे? 12चा घन, 12चा घन आणि मायनस 1. बेटा 12चा घन किती आहे? तर 12चा घन आहे 1728. 1728 आहे. त्याच्यातून मायनस 1 केला बेटा तर 1727 ही संख्या आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मिळायला पाहिजे. 1727, 1727. आता तुम्ही नंतर चेक करून पहा हे काय असेल? 13चा घन मायनस 1 असेल. हे काय असेल? तर 14चा घन मायनस 1 असेलच पाहिजे. सध्या आपल्याकडे वेळ नाही, आपण डायरेक्ट सांगू शकतो की आपलं 1727. दोन संख्यांची बेरीज 85. हा प्रश्न आपण बऱ्याचदा पाहिला आहे. दोन संख्यांची बेरीज 85 आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी 15 आहे. तर मोठ्या संख्येचे लहान संख्येची गुणोत्तर काय असायला पाहिजे? चला बेटा दोन संख्यांची बेरीज पण दिली आणि दोन संख्यांमधला फरक पण दिला. अशा वेळेस आपण मोठी संख्या कशी काढतो रे? मोठी संख्या कशी काढतो? तर बेरीज दर्शवणारी संख्या 85 प्लस फरक दर्शवणारी संख्या 15 भागिले 2. 85 प्लस 15 100. 100 भागिले 2 किती होणार रे? 50. आता लहान संख्या कशी काढायची? तर बेरीज दर्शवणारी संख्या 85 मायनस फरक दर्शवणारी संख्या 15 भागिले 2. 85 मधून 15 गेले 70. 70 ला 2 न भागलं बेटा 35. म्हणजे मला मोठी संख्या मिळाली 50, लहान संख्या मिळाली 35 आणि मोठ्या संख्येचे लहान संख्येचे गुणोत्तर जर विचारलं तर माझं उत्तर काय येईल? हे 50 आणि हे 35. दोघांना आपण भाग घालू. 5 10 50 आणि 5 7 35. 10 7, 10 जसे 7, 10 जसे 7. पर्याय क्रमांक 1 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2026 आहे ना, 2026 म्हणजे आजच्या तारखेला 29 मार्च 2026 आजच्या रोजी मुंबई लोहमार्ग पोलीस या पेपरचं आपण विश्लेषण पाहिलं. आपण पहिले 20 प्रश्न पाहिले आणि बाकीचे जे आणखी 30 प्रश्न बाकी आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अपेक्षा करतो की आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर याच प्रकारचे व्हिडिओ आपण पुन्हा आणखीन घेऊन येणार आहोत. परंतु तोपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.